साहेब जे लायन्स ग्रुप चे उपाध्यक्ष आहेत तर या सर्व मान्यवरांचा सन्मान नक्कीच इथे केला जाईल। वेळात वेळ काढून आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय। थोडीशी प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करतोय कारण आई ग्रुप ची स्पर्धा म्हटली तर बरेच मान्यवर आणि जे प्रेमापोटी नक्कीच स्पर्धांना विजिट उपस्थिती आपल्याला नेहमीच पाहायला मिळते। तर इथे सन्मान आपण पाहतोय सर्व मान्यवर मंडळी सचिन दादा ठोंबरे यांचा सन्मान होतोय। त्याचबरोबर आमचे मनु मालकर उद्योजक यांचा देखील सन्मान इथे होतोय। तसेच सायरा एंटरप्राइजेसचे साईराज एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर अनिल चव्हाण यांचा देखील सन्मान। तर नक्कीच काही सन्मान आपण थोड्या वेळानंतर घेणार आहोत। वली आपण कॉमेडी बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे निखिल पडते। धन्यवाद संदीप सर। पुनश्च एकदा आपण मैदानाच्या कडे वळतोय। 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणपती बाप्पाला मोरिया करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊ यांना विनम्र अभिवादन करून भारत भूमीला नतमस्तक होऊन फटका येतोय मैदानाच्या वरती मोठा 6 धावांसाठी षटकार। डीजे मास्टर ऑन। नक्कीच भारत भूमीला नतमस्तक होऊन मी निखिल पडते अलिबागचा सुपुत्र घेऊन चलतो जमलेल्या तमाम मायबाप प्रेक्षकांचं सर्व रसिक क्रीडा खेळाडूंचं मी सहर्ष 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 स्वागत करतो। जिथे आपण पाहतोय द्वितीय सत्राला सुरुवात झालेली आहे। आता संघर्ष मैदानाच्या वरती पाहायला मिळेल जिथे खऱ्या अर्थानं धावांची लयलूट मैदानाच्या वरती पाहायला मिळते। ओव्हर द विकेट आता उंची जास्त लांबी कमी चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक करणार नाही कोणतीही चूक आपण पाहतोय तिथे अर्षद पेंडारी बॅक टू द पॅव्हेलियन। डीजे थँक्यू डीजे। आपण पाहतोय पहिलं षटक जिथे प्रगतीपथावरती असताना खऱ्या अर्थानं 70 धावा पाठलं करत असताना एमडी वॉरियर्स हा संघ एमडी वॉरियर्स म्हणजे माननीय श्री महेंद्र शेठ दळवी दमदार आमदार आहेत त्यांच्या नावानं हा संघ मैदानात उतरलेला आहे। खऱ्या अर्थानं या वर्षी महेंद्र दळवी यांचा विजय झालेला आहे। आता आपण पाहतोय मैदानाच्या वरती एमडी वॉरियर्स या संघाचा विजय होणार का आणि नक्कीच आपण पाहतोय 70 धावांचा पाठलाग करत असताना हा संघ मैदानाच्या वरती कशा प्रकारे फलंदाजी करणार। मग गोलंदाजी करत असताना गतीचा वापर की नियंत्रणाचा वापर फलंदाजी करत असताना ताकदीचा वापर की युक्तीचा वापर केला जाईल। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला एक संदेश दिला होता जेव्हा तुमची मित्रांनो ताकद संपते ना तेव्हा तुम्ही मग कोणतेही युद्ध असो युक्तीचा वापर केला पाहिजे। षटकातील पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट। या चेंडूवरती आपण पाहतोय काय घडतंय मैदानाच्या वरती बॅक टू बॅक विकेट मैदानाच्या वरती येते। बापदेव क्रीडा मंडळ केतकीचा मळा अलिबाग साठी एक अजून विकेट येते। डीजे
आणि नक्कीच असं म्हटलं जातं की एकदा जिंकल्यानं कोणी सिकंदर होत नाही, एकदा हारल्यानं कोणी फकीर होत नाही. चंद्र चंद्राच्या जागेवर कायम असतो, सूर्य सूर्याच्या जागेवर चमकत असतो. चंद्राने कधी सूर्याशी तुलना करू नये आणि सूर्याने कधी चंद्राशी बरोबरी करण्याची भाषा करू नये. चंद्र चमकणार असतो आणि सूर्यही चमकणार असतो, फक्त आपापली वेळ यावी लागते आणि ती वेळ मैदानाच्या वरती कधी येणार आपण पाहतोय एमडी वॉरियर्स संघाची. कारण का आता कौतुक आपण पाहतोय मयूरचं करावं लागेल. चांगला खेळ, चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. बापदेव क्रीडा मंडळ केतकीचा मळा अलिबाग या संघाची मैदानामध्ये चालू आहे. 70 धावांसाठी आपण पाहतोय पाणी प्यावं लागतंय मैदानाच्या वरती. कडाक्याच्या थंडीमध्ये घाम फुटावा ना अशी गोलंदाजी मैदानाच्या वरती चालू आहे. जिथे आपण पाहतोय कडाक्याच्या थंडीमध्ये वेगवान गोलंदाजी मयूरची पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकाच्या अखेरीस 7 धावा लागले गेले धाव फलकावरती. चोरून नेलेले दोन आपल्याकडे प्राप्त झालेले आहेत आणि नक्कीच नौमनला देखील शुभेच्छा असतील. परंतु नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आता स्ट्रायकिंग एंड वरती आपण आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच रोहित आणि पंकज जाधव अशी जोडी मैदानाच्या वरती आहे. कशा प्रकारे फलंदाजी करणार रोहितने हा चेंडू छातीवर नक्कीच घेतला गेला होता आणि नक्कीच आपण पाहतोय गतीमध्ये परिवर्तन नौमनने देखील केलं गेलं होतं. या चेंडूवरती आमचे स्टॅटिस्टिशियन मित्र खऱ्या अर्थानं प्रतीक यांना 0 फक्त लिहावा लागतोय. कारण का चांगली गोलंदाजी मैदानाच्या वरती चालू आहे. अलिबागच्या विरुद्ध अलिबाग हा आपण सामना आज खारघरच्या नगरीमध्ये पाहतोय. आई ग्रुप ओवाळे महाराष्ट्र राज्य आयोजित रायगड प्रीमियर लीग 2024 हे 5वं पर्व आपण अनुभवतोय. 24 इव्हेंट्स वरती लाईव्ह जोडलेल्या प्रेक्षकांचं देखील मी निखिल पडते पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. टप्पा पडल्याच्या नंतर आपण पाहतोय खालच्या बाजूला चेंडू राहिला जातोय. तिथे अलॉंग द कार्पेट फटका खेळला जातोय. एका धावेची पूर्तता मैदानाच्या वरती होते. एका धावेसाठी आपण पाहतोय खऱ्या अर्थानं प्रयत्नांची पराकाष्ठा घाम गाळावा लागतोय मैदानाच्या वरती. आता स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय एक व्यावसायिक क्रिकेटपटू पंकज जाधव. तर या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आमचे खुटारीचे गजानन म्हात्रे यांचं एक स्वागत आहे आणि दिवाळीचे आदरणीय किशोर शेठ कोहली साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. आणि तलोजाचे आमचे संतोष गायकवाड इथे आलेत, त्यांचं देखील स्वागत आहे. धन्यवाद संदीप सर. आपण पाहतोय दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि आपण पाहतोय नौमनने त्याची भाषा बोलायला सुरुवात केली आहे. एक लांब पल्ल्याचा रनअप घेऊन आपण पाहतोय वेगवान गोलंदाजी नौमनची आपल्याला मैदानाच्या वरती पाहायला मिळते. आपण पंकजची फलंदाजी अजूनपर्यंत पंकजची बॅट बोलायला लागलेली नाहीये कारण का नॉन स्ट्राइक एंड वरती आहे. टप्पा पडल्याच्या नंतर वेग प्राप्त करतोय चेंडू. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. कौतुक करावं तितकं कमी आहे ते म्हणजेच बापदेव क्रीडा मंडळ केतकीचा मळा अलिबाग या संघाचं. कारण का आता आपण पाहतोय जंग पिछडावे लागणार आहेत मैदानाच्या वरती. कारण का कठीण प्रश्न विचारले जात आहेत. गतीचा वापर केला जातोय. गतीसोबत नियंत्रण देखील चांगलं आहे. म्हणजेच काय आपण पाहतोय प्रतीक सर मैदानाच्या वरती गोलंदाजीची तंत्रशुद्धता पाहायला मिळते. जिथे आपण पाहतोय प्रत्येक चेंडू योग्य टप्प्यावरतीच फेकला जातोय. आता आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती पंकज जाधव बुमबुम माटे आपण पाहतोय. बुमबुम बॅट माटेची बॅट आता आपण पाहतोय बोलायला लागणार का हा प्रामुख्याचा प्रश्न. लीडिंग एज झेल पकडला जातोय. मोठा मासा जाळ्यामध्ये सापडतोय. पंकज जाधव बॅक टू द पॅव्हेलियन.
खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी मैदानाच्या वरती चालू आहे. बापदेव क्रीडा मंडळ केतकीचा मळा अलिबाग या संघाकडून चांगली गोलंदाजी आहे. खऱ्या अर्थानं असं म्हटलं जातं की प्रयत्न मैदानाच्या वरती पाहायला मिळतात. गोलंदाजी आपण पाहतोय ती म्हणजेच नौमन पटेल, 5000 रुपये वसीम पटेल यांच्याकडून देखील आपण पाहतोय नौमन याला लागले गेलेले आहेत. पुढील चेंडू कशा प्रकारे फेकला जाणार. पंकज जाधवची जागा भरून काढण्यासाठी मला वाटते तो यश येतोय फलंदाजी करण्यासाठी. यश येतोय, माफ करा, अजिंक्य आहे. अजिंक्य वैती झिराडचा हा फलंदाज आहे. अलिबाग नगरी मधील एक छोटस गाव झिराड आणि त्या गावातून आपण पाहतोय खारघर नगरी मध्ये दाखल झालेला आहे. मग मी आज अलिबाग ते खारघर पर्यंतचं अंतर का कापलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर अजिंक्य वैतीला मैदानाच्या वरती द्यावं लागणार आहे. साई क्रीडा मंडळ संघाचा आपण पाहतोय अजिंक्य वैती कशा प्रकारे फलंदाजी करणार. आज अलिबागचा आवाज काना कोपऱ्यापर्यंत पोहोचवायचा असेल ना तर फलंदाजी आणि गोलंदाजी करून दाखवावी लागेल. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला केतकीचा मळा संघ चांगली गोलंदाजी करतोय. पुढील चेंडू ओव्हर द विकेट, खोलात टाकलेला चेंडू अक्षरशः खोदून काढावा लागलाय अजिंक्य याला आणि जागेवरती उभा ठेवलाय. मित्रांनो, गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. केतकीचा मळा अलिबाग या संघासाठी हा संघ पुढे सरसावते, 2 हात करतोय तो म्हणजेच एमडी वॉरियर्स अलिबाग या संघासमोर. आज दोन्ही मित्र संघ एकमेकांच्या विरोधात उभे टाकलेले आहेत. आज शत्रू म्हणून नाही तर आज विरोधक म्हणून मैदानाच्या वरती लढायचं आहे. कशा प्रकारे फलंदाजी होणार. 2 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती एकूण धावा लागलेल्या आपल्याला 10 पाहायला मिळतात. म्हणजेच काय तर अजूनही 24 चेंडू येणं बाकी आहेत. 24 चेंडूंमध्ये 60 धावा अजून करायच्या आहेत. 24 चेंडू 60 धावा म्हणजेच सरासरी पाहायला गेलात तर 15 धावांची सरासरी प्रति षटक राखावी लागेल. 24 चेंडू 60 धावा आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळतात. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून चांगलं थेट प्रक्षेपण देखील केलं जाते आणि नक्कीच आपल्या मराठी माणसाचं चॅनल आहे. मित्रांनो, तुम्हाला जर थेट प्रक्षेपण आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पाहतोय 2,87,665 सबस्क्रायबरचा टप्पा त्यांनी ओलांडलेला आहे. 3 लाखांचं ध्येय आहे. याच बरोबर आमचे वैजनाथ शेठ पाटील रोहंजन यांचं इथे आगमन झालेलं आहे. तसेच आमचे रंजनचे एक उत्कृष्ट खेळाडू, आदर्श खेळाडू मधुकर पाटील हे देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. थोड्याच वेळामध्ये या व्यासपीठावरती पॅराडाइज ग्रुपचे सन्माननीय जितूभाई रावलानी साहेबांचं इथे आगमन होईल. त्याचबरोबर सुदर्शन शहा साहेब, त्याचबरोबर श्याम सुंदराणी आणि सुनील बाटला या मान्यवरांचं इथे आगमन होईल. आणि नक्कीच आपण पाहतोय टाळ्या याच्यासाठी देखील झाल्या पाहिजेत कारण का मयूर फडके मॅन फ्रॉम नांदगाव याची आजच्या रात्रीमध्ये पहिली हॅट्रिक सुद्धा प्राप्त होतीये. चांगली गोलंदाजी, कठीण प्रश्न मैदानाच्या वरती विचारले जातात. उत्तर एमडी वॉरियर्स अलिबाग या संघाला द्यावं लागेल कारण का गतवर्षीचा विजेता संघ खेळतोय तो म्हणजेच केतकीचा मळा अलिबाग या संघाच्या विरोधात. परंतु केतकीचा मळा अलिबाग हा संघ आजच्या रात्रीमध्ये, आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं सर्वोत्कृष्ट संघ कसा आहे त्यांचे गोलंदाज सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत. आता मैदानाच्या वरती इक्वेशन चेंज झालेलं आहे. ऑन स्क्रीन आपण पाहू शकतो 23 चेंडू 60 धावांची गरज आहे. खऱ्या अर्थानं अब्बूच्या नेतृत्वाखाली हा संघ मैदानात उतरलेला आहे. चांगलं कर्णधार पद भूषवत असताना आपली प्लेइंग 11 घेऊन मैदानाच्या वरती उतरलेला आहे. प्रतीक, खऱ्या अर्थानं असं म्हणतात ना की अलीकडच्या काळामध्ये क्रिकेट हे स्वतःसाठी खेळलं जात नाही. क्रिकेट हे आपल्या गावासाठी, आपल्या तालुक्यासाठी, आपल्या संघ मालकांसाठी, आपल्या सर्व पाठीराख्यांसाठी आणि क्रिकेट प्रेमींसाठी खेळलं जातं आणि तेच आपल्याला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळते. पुढील षटकातील पहिला चेंडू, पुढील षटकातील चेंडू पडतोय. खऱ्या अर्थानं चेंडू समजतच नाही असं मी म्हणेन फलंदाजांना कारण का कोणताही मोठा फटका येत नाहीये. डावकुऱ्या आटाचा आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं एकविरा थळ संघाचा यश आपण पाहतोय मैदानाच्या वरती उतरलेला असताना. अलिबाग तालुक्यातील खऱ्या अर्थानं एकविरा थळ हा संघ एक मोठी मजल माजतोय परंतु आज यशला यश
तर नक्कीच इथे मात्र आता फटाक्याची आतषबाजी आपण पाहतोय खऱ्या अर्थाने ज्यांची आपण 6 रात्रीमध्ये वारंवार ज्यांचा उल्लेख आपण करत होतो त्यांचं आगमन मात्र या व्यासपीठावरती होतंय. कारण पॅराडाईज ग्रुप आणि पॅराडाईज ग्रुपचं जर विचार केलं तर नेहमीच कैलाशेठ म्हात्रे, गुरुशेठ म्हात्रे आणि आई ग्रुप महाराष्ट्र राज्य या ग्रुपवरती पॅराडाईज ग्रुपचं नेहमीच प्रेम राहिलेलं आहे. खास करून जितूभाई रावलानी साहेबांचं इथे आगमन होतं या व्यासपीठावरती आणि त्यांच्या समवेत सन्माननीय सुदर्शन शहा, श्याम सुंदरानी आणि सुनील बाटला साहेब, राजू ठाकूर साहेब, त्याचबरोबर शिवा घरत या सर्वांचं इथे आगमन या व्यासपीठावरती होतोय. आपण पाहू शकता हा पूर्ण ताफा नक्कीच या व्यासपीठाकडे वाटचाल करते. पॅराडाईज ग्रुप ऑफ ऑल ओव्हर इंडिया खऱ्या अर्थाने आमचे डायरेक्टर आदरणीय जितूभाई रावलानी नेहमीच त्यांचा या आई ग्रुप वरती प्रेम राहिलाय. खास करून कैलाशेठ म्हात्रे यांच्यावरती प्रेम राहिलेला आहे आणि आज मात्र त्यांची उपस्थिती आपल्याला नक्कीच या व्यासपीठावरती पाहायला मिळते. वेलकम जीतू भाई, स्वागत है आपका इस मंच के ऊपर. क्योंकि 6 रातों से हम आपका इंतजार कर रहे थे लेकिन वो लम्हा अब कहीं ना कहीं खत्म हो चुका है. क्योंकि जब भी आई ग्रुप की प्रतियोगिता होती है तो जीतू भाई नहीं तो कुछ मजा नहीं, लेकिन आप आए, बाहर आई और खास तौर पे यहाँ पर जीतू भाई के साथ उनका पूरा पैराडाइज ग्रुप जिसमें हमारे सुदर्शन शाह साहब है, श्याम सुंदरानी साहब है, सुनील बाटला साहब और उसमें खास तौर पे हमारे राजू ठाकुर और शिवा घरत, इन सभी का फिर से एक बार इस मंच के ऊपर हम तह दिल से शुक्रिया अदा करते हैं. वेलकम. यस, बोलिए आपण मॅच करें. धन्यवाद संदीप सर. आपण मैदानाच्या वरती पाहतोय यशला आता परतावं लागणार. अजून एक मोठा हादरा एमडी वॉरियर्स अलिबाग या संघाला. डीजे मास्टर. नक्कीच आपण पाहतोय ड्रिंक्स ब्रेक, पंचांकडून इशारा येतोय. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या वरती जाईल.